नमस्कार. तर चला आज आपण बघतोय शॉवर कॅडी कशी फिट करायची आणि मिठाचं पाणी कसं लावायचं. तर सर्वप्रथम आपण एका वाटीमध्ये हे एवढं मीठ घ्यायचंय आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचंय आणि हे पाणी असं पूर्णपणे हे मीठ असं डिझॉल्व्ह करून घ्यायचा प्रयत्न करायचा. बरोबर. त्यानंतर हे व्हॅक्यूम पॅड क्लीन करून घ्यायचे. क्लीन केल्यानंतर ह्या 2 बोटांनी असं हे मिठाचं पाणी वरवरचं मिठाचं पाणी फक्त असं लावायचं आहे. बघा दिसतंय. आणि हे मिठाच्या पाण्यासकट हा व्हॅक्यूम पॅड आपण जी जागा सिलेक्ट केली, जी आधी स्क्रबरने घासून घेतली, तिथं असा प्रेस करायचा आहे आणि हे ह्या पद्धतीने असं दाबायचं आहे. परत दुसऱ्या व्हॅक्यूमला हे असंच पाणी लावायचं आणि एक 4 बोटांच्या अंतराने हा दुसरा व्हॅक्यूम असा लावायचा आहे आणि तो पण असं सेम प्रेस करून घ्यायचा आहे. आता जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं ते व्हॅक्यूम घेणार आणि बाकीचं पाणी असं खाली निथळून जाणार. वरून हे कप माउंट करायचे आणि हे जे स्लॉट दिसतात हे स्लॉट खालच्या बाजूला ठेवायचे. ते बघा हे स्लॉट खालच्या बाजूला ठेवायचे. त्यानंतर ही शॉवर कॅडी अशी फिक्स करायची त्या स्लॉटमध्ये आणि वरून हे नॉब असे टाईट करून द्यायचे. पूर्ण घट्ट टाईट करून घ्यायचे. आपण टाईट करतोय म्हणजे काय होतंय की व्हॅक्यूम मध्ये क्रिएट होतोय. तर यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर म्हणजे मिठाचं पाणी लावणं खूप गरजेचं आहे आणि टाईल्स क्लीन करायची. तर टाईल्स क्लीन करताना स्क्रबरचा वापर करायचा आहे. पूर्णपणे स्वच्छ करून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे मिठाचं पाणी वगैरे लावून हे असं फिट करायचं आहे. थँक्यू.